श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 345। उपशम प्रकरण, बलीचे आख्यान, सर्ग 22। वसिष्ठ पुढे म्हणाले, अशा रीतीने पाण्यातील भोवऱ्यांप्रमाणे चंचल असलेली अनेक युगे उलटून गेली। तितक्या अवधीत देव व असुरांची अनेक स्थित्यंतरे झाली आणि त्या दानवाधिपतीने सर्व उत्कृष्ट भोग भोगले। कालांतराने त्याच्या मनात विषय उपभोगा संबंधाने उद्वेग उत्पन्न झाला। एकदा मेरू पर्वताच्या शिखरावरील आपल्या रत्नजडित राजमंदिराच्या खिडकीत बसून संसाराच्या स्थिती संबंधाने तो आपल्या मनाशी विचार करू लागला। तो स्वतःशीच म्हणाला, ज्याची शक्ती अकुंठित आहे असा मी आता किती दिवस या साम्राज्याचा उपभोग घेणार आणि त्रिभुवनात किती काळ संचार करणार। सर्व त्रैलोक्याला अद्भुत वाटणाऱ्या या अफाट राष्ट्राचा आणि अनेक रमणीय विषयांचा उपभोग घेतल्याने कोणता शाश्वत लाभ होणार। आपात रमणीय म्हणजे सकृतदर्शनी मनोहर दिसणारे परंतु अखेरीस खात्रीने क्षय पावणारे असे हे भोग मी सतत भोगत राहिलो तरी त्यापासून मला कोणते शाश्वत सुख मिळणार। पुन्हा पुन्हा तोच दिवस उगवतो आणि दिवस समाप्त होताच पुन्हा तीच रात्र येते। तसेच स्नान, भोजन, शयन वगैरे तीच कर्मे पुन्हा पुन्हा करावी लागतात। त्यात नवीन असे काहीच नसल्याने मला त्यात सुख वाटेनासे झाले आहे। इतकेच नव्हे तर असल्या सुखाबद्दल मला लज्जा वाटू लागली आहे। पुन्हा पुन्हा कांतेला आलिंगन देणे आणि पुन्हा पुन्हा तिचा उपभोग घेणे हा निव्वळ पोरखेळ असून सुज्ञ मनुष्याला त्याबद्दल खंत वाटली पाहिजे। प्रत्येक दिवशी उपभोगानंतर विरसता उत्पन्न करणारे तेच व्यापार पुन्हा पुन्हा करण्याला शहाणा मनुष्य प्रवृत्त होतो, याबद्दल त्याला शरम कशी वाटत नाही। पुन्हा दिवस, पुन्हा रात्र आणि पुन्हा पुन्हा तीच कार्यपरंपरा ही प्राज्ञ मनुष्याच्या दृष्टीने विटंबनाच आहे असे मला वाटते। ज्याप्रमाणे पाण्यावर लाटा उत्पन्न होण्याचा आणि त्या नाहीशा होण्याचा क्रम अविरत चाललेला असतो, त्याप्रमाणे मनुष्य प्राणी त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करीत असतो। उन्मत्त मनुष्याच्या चेष्टेप्रमाणे किंवा बाललीलेप्रमाणे तीच क्रिया पुन्हा पुन्हा करण्यात दंग असलेल्या माणसांना पाहून ज्ञानीपुरुषाला हसू येते। जी क्रिया केली असता कृतकार्य होऊन मनुष्याला पुन्हा कोणतेही कार्य करण्याचे प्रयोजन राहत नाही, असा कोणता विषय ह्या जगात आहे। हे कर्मांचे अवडंबर आम्ही किती काळ करीत राहणार व त्यापासून अखेर फलप्राप्ती तरी काय होणार। वस्तुतः हा कर्माचा पोरखेळ जरी अर्थशून्य असला तरी त्याचा प्रवाह अनंत आहे व त्याच्या नादी लागलेल्या मनुष्यांच्या पदरात दुःख परंपरेशिवाय दुसरे काही पडणे शक्य नाही। सारांश म्हणजे ज्याची प्राप्ती झाली असता काही कार्य करणे उरत नाही असा कोणताही पुरुषार्थ मला या भौतिक जगात दिसत नाही। यास्तव क्षणिक आणि तुच्छ विषयभोगां वाचून या जगात दुसरी कोणती अविनाशी आणि भव्य वस्तू आहे याचा मला विचार करायला हवा। असा विचार करून बलिराजा ध्यानात मग्न झाला। काही वेळाने तो स्वतःशी म्हणाला, आता मला सर्व आठवले। मी पूर्वी पिता भगवान विरोचन यास म्हटले होते की भगवान आपल्याला परब्रह्माचे पूर्ण ज्ञान आहे। यासाठी संसारातील सर्व दुःखांचा परिहार आणि सुखांची प्राप्त करून घेण्यासाठी जे भ्रामक व्यवहार केले जातात ते ज्या ठिकाणी शांत होतात आणि ज्याला संसार सीमेचा अंत असे नाव ज्ञानीजनांकडून देण्यात येते ते ठिकाण कोणते। तसेच सर्व मनोमोह कोठे अस्तंगत होतात, सर्व आशा आकांक्षा कोठे नष्ट होतात, पुनरावृत्ती रहित अशी विश्रांती कोठे मिळते। या जगात असे कोणते सुख आहे की जे प्राप्त झाले असता त्या तृप्तीमुळे ब्रह्मलोकापर्यंत प्राप्त होणाऱ्या सुखांची देखील इच्छा राहत नाही। या जगात दर्शनार्ह असे काय आहे की जे पाहिले असता या जगात इतर काही पाहण्यासारखे राहत नाही।
माझ्या भोवती असंख्य भोग पसरलेले आहेत हे खरे, परंतु विषय भोग हे चिरकाल सुख देणारे नाहीत व ते सज्जनांच्या देखील मनाला लुब्ध करून मोहात पाडतात, असा माझ्या बुद्धीचा पूर्ण निश्चय झालेला आहे. म्हणून बाबा, ज्या ठिकाणचा आनंद निर्मल आणि अखंडित आहे आणि जेथे मला चिरकाल विश्रांती घेता येईल असे सुंदर स्थान कोणते ते मला सांगा. माझे असे भाषण ऐकल्यावर स्वर्गातून आणलेल्या कल्पवृक्षाच्या खाली बसलेल्या माझ्या पित्याने माझा भ्रमनिरास करण्यासाठी अमृततुल्य असे जे भाषण केले ते सर्व मला यावेळी आठवले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.